तर उद्धव ठाकरे आज धाराशिव लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर असणार आहेत आणि उद्धव ठाकरे यांची आज औसा त्याचबरोबर उमरगा आणि तुळजापूरमध्ये जाहीर सभा देखील भरवणार आहे। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांचा धाराशिवमध्ये जनसंवाद दौरा असणार आहे आणि आज तुळजाभवानी मातेचं दर्शन देखील उद्धव ठाकरे घेणार आहेत। तर आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आता मैदानात उतरल्याचं पाहायला मिळतंय। मराठवाड्यातील धाराशिव लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालाकिल्ला मानला जातो आणि याच पार्श्वभूमीवर आता उद्धव ठाकरे यांचा धाराशिवमध्ये 3 जाहीर सभा होणार आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी सागर सुरवसे सध्या आपल्या सोबत आहेत। सागर, धाराशिव हा शिवसेना अर्थात उद्धव ठाकरे गटाचा बालेकिल्ला मानला जातो आणि याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे हे धाराशिवमध्ये येतात। खरं सागर, आपण पाहिलं की खरं तर उद्धव ठाकरे हे गेल्या काही दिवसांपासून जनसंवाद दौऱ्याच्या माध्यमातून मराठवाड्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जात आहेत। त्याचाच एक भाग म्हणून आता उद्धव ठाकरे आज लातूर आणि धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत। आपण पाहतोय खरं तर लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यामध्ये उद्धव ठाकरेंची पहिली जनसंवाद सभा जी आहे ती या ठिकाणी पार पडणार आहे आणि त्याची जय्यत तयारी जी आहे ती औसामध्ये करण्यात आल्याची आपल्याला पाहायला मिळते। मोठ्या प्रमाणात जय्यत स्वागत देखील त्यांचं या लातूर जिल्ह्यामध्ये होणार आहे। खरं तर दुपारी 12:30 वाजता ते विमानतळावरती दाखल होतील आणि त्यानंतर तिथून त्यांचं स्वागत जे आहे ते या ठिकाणी शहरामध्ये करण्यात येणार आहे। त्याचबरोबरीनं आपण पाहतोय सर्व पदाधिकारी जे आहेत ते मोठ्या प्रमाणात उत्सुक आहेत त्यांचं स्वागत करण्यासाठी। मोठी बॅनरबाजी जी आहे ती औसामध्ये करण्यात आलेली आहे आणि आज औसानंतर उमरगा आणि उमरग्यानंतर तुळजापूरमध्ये त्यांच्या जनसंवाद सभा ज्या आहेत त्या पार पडणार आहेत। त्यानंतर उद्धव ठाकरे हे तुळजाभवानीचं दर्शन देखील या ठिकाणी घेणार आहेत। त्यानंतर धाराशिवमध्ये त्यांचा आजचा मुक्काम असेल आणि उद्याच्या दिवशी धाराशिव जिल्ह्यातल्या नक्कीच सागर, उद्धव ठाकरे यांच्या धाराशिव दौऱ्याकडे आपलं लक्ष असणार आहे। वेळोवेळी ताज्या अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेत राहू। धन्यवाद। या